नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपल्या आवडत्या चॅनलवरती माझं गाव पाचल. तर पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आता सीन असा आहे की पहिलंच तुम्हाला सर्व सांगणार नाही आहे, ॲक्च्युली थोडंसं सिक्रेट आहे. तर आपण कुठं जाणार आहोत किंवा ह्याच्या पुढील जो व्हिडिओ आहे आपला तो कोणत्या विषयावर आहे तुम्हाला नंतरच सांगेन. पण त्याच्या आधी जो आपल्या लास्ट व्हिडिओला तुम्ही प्रेम दिलात, म्हणजे जन्माष्टमीचा जो व्हिडिओ झाला आपला, दिवाळची वाडी जन्माष्टमी राधाकृष्ण मंदिराची, तर त्याला तुम्ही एवढा चांगला छान तुम्ही सपोर्ट केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि असंच प्रेम देत राहा, व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कारण मला एक मस्त अशी कमेंट आली, ॲक्च्युली मी त्यांचं नाव नाही घेऊ शकत, पण त्यांचं असं होतं की लाईक आम्ही मुंबईला असूनही आम्हाला तो आनंद भेटतो आहे किंवा आम्ही गावी असल्यासारखं वाटतं आहे. तर तुमच्यासाठीच हे काम चालू आहे. तर जेवढी जास्त व्हिडिओ शेअर कराल तेवढ्या आपल्या माणसांपर्यंत हे सर्व जे म्हणजे रत्नागिरीमध्ये आपल्या गावांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जे फेस्टिवल्स होतात ते आपल्याला समोरून म्हणजे लाईव्ह पाहता येत नाही, ते पोचवायचंच आपलं काम चालू आहे. तर असंच प्रेम देत राहा. आता आपण डायरेक्टच्या विषयाकडे, म्हणजे आजचा जो आपला ब्लॉग आहे त्याच्यापर्यंत आपण पोचणार आहोत. तर डायरेक्टली तिकडे जाऊया. बाय. तर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो की आपण सरप्राईज ठेवणार आहे. तर आपण त्या जागेवरती आलेलो आहे. तुम्हाला आता ती जागा दाखवूया. तर आता तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली मी कुठं जाणार होतो, का सरप्राईज बोलत होतो ते. तर त्याचं कारण विशेषतः हे आहे बघा. तर आज आम्ही आलेलो आहोत, तर तुम्हाला तर माहीतच आहे गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे, तर त्याचाही एक ब्लॉग झालाच पाहिजे. तर त्याचसाठीच आम्ही आज गणपती कारखान्यावर आलेलो आहोत. तर पाहू शकता किती छान छान मूर्त्या आहेत त्या. तर स्पेशली आपण एका दादांना भेटायला आलेलो आहे, त्यांचीच वाट बघत आहोत. ते आले की आपण त्यांनाच डायरेक्टली भेटणार आहोत. तर चला थोडा वेळ दादांना भेटूया. हाय जीवनदा. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपण दादांना भेटायला येणार होतो, ते आपले जीवन दादा. सर्वात प्रथम आपण त्यांना भेटून घेऊया. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करत आहोत की म्हणजे आपलं पहिलंच झालेलं आहे. तर आपण एक गणपतीच्या मूर्त्या आणवलंच पाहायला आलेलो होतो इथं. तर जीवनदादाला भेटून मला खूप आनंद होतो आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांना आपण धन्यवाद बोलूया, कारण त्यांनी हा व्हिडिओ काढायला आपल्याला त्यांची परमिशन दिली. तर जीवनदादा, सर्वात प्रथम म्हणजे हा कारखाना सुरू करून तुम्हाला किती वर्ष झाले, आणि त्याचबरोबर हा कारखाना तुम्ही जो सुरू केला त्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स प्लीज शेअर करा ना. नमस्कार, माझ्या कारखान्याचं नाव शिवकला केंद्र पाचव्या दिवावर. मला 5 वर्ष झाली या कारखाना चालू केला. आणि माझा एक्सपिरियन्स म्हणजे मी सर्वप्रथम म्हणजे आपल्या वाडीतले मोहन गोसावी, त्याच्यावर मला 5 वर्ष झाली हा कारखाना चालू केले. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स म्हणजे मला 19 वर्ष मी गोसाव्यांकडे म्हणजे मोहन गोसावी आमच्या वाडीतले त्यांच्याकडे कामाला होतो. त्यांच्या संधी मिळाली मला काम करण्याची. सर्वप्रथम त्यांचे मी आभार धन्यवाद गुरु मानतो मी त्यांना, कारण त्यांच्यामुळे मला हे काम करण्याची शिकायला हे मिळाले, कारण पारंगत झाले मला. आणि त्याचबरोबर म्हणजे आता तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही आता कारखाना जो सुरू केला आहे त्याच्यामध्ये अजून कोणी सहकार्य आहे? म्हणजे आता तुम्ही मूर्त्या आणता सर्वप्रथम, म्हणजे तर मूर्त्या तुम्ही कुठून मागवता? मूर्त्या मी स्वतः मातीच्या मूर्त्या स्वतः बनवतो. हां. आणि त्या प्रथम म्हणजे मी आपले पाचलचे गांगण त्यांच्याकडून मूर्त्या मी पार्सल घेतो, ते पेनवरनं मागवतात. ओके, म्हणजे मूर्त्या तुम्हाला पेनवरून येतात? पेनवरून. हां. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता म्हणजे तुम्ही म्हणता की 2 प्रकारच्या मूर्त्या आहेत. तर तुम्ही मला पहिलं सांगितलं की 2 प्रकारच्या मूर्त्या येतात. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मातीच्या स्वतःच बनवता, त्या तुम्ही इथूनच म्हणजे त्या मागवत नाहीत त्या तुम्ही? मागवत नाही, मी इथे स्वतः बनवतो. अच्छा. आणि बाकी दुसऱ्या ज्या आहेत त्या पेनवरनं येतात? ओके. माती म्हणजे मूर्तिका काम करणं मला संधी मिळाली म्हणजे गोसावीकडून. हां. मुळात. आणि त्याच्यानंतर माझं स्वप्न होतं, माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की तू घरात बनवलंस तरी चालेल, असं काही नाही. हां. ही संधी मी सोडली नाही. त्यांच्यामुळे मी ही आता माझ्या म्हणजे 50 वर्षाच्या कालावधीत मी स्वतः गणपती कारखाना चालू केला आहे. अच्छा. आणि त्या सहकारी म्हणजे माझे चुलते, माझी घरातली मंडळी, फॅमिली सगळी मला मित्रमंडळी मला मदत करतात. ओके. त्याचबरोबर आता तुम्हाला मदत करतात, पण तुम्ही असं म्हणजे पर्सनली आता तुम्हाला कलर करायचे म्हटलं, आता आपल्याकडे नाही म्हटलं तरी खूप सारे म्हणजे गणपतीच्या मूर्त्या आहेत,
तर तेवढे तुम्हाला दरवर्षी ते सर्वांचे पर्सनल ऑर्डर असते. असतील ठीक आहे. पण त्याचबरोबर म्हणजे तेवढ्या आता ऑर्डर एवढ्या 2 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात तुम्हाला कंप्लीट करायचे, तर त्याच्यासाठी तुम्ही कोण तुमच्याकडे म्हणजे असे सहकार्य करणार किंवा असे कलर काम करणारे कोण आहेत का असे? आहेत येतात ना, मुलं येतात. अच्छा. ते शेटे बंधू आहे. हां. अच्छा. परत आमची इथे सुतार मंडळी आहे. हां. अच्छा. अच्छा. ते मला मदत करण्यासाठी येतात. ओके ओके ओके. तर जीवनदा, मी असं पण बाहेरून ऐकलं आहे की तुम्ही जी तुमची घरगुती गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती तुम्ही स्वतःच घडवता, म्हणजे स्वतःच तयार करता. असं काय आहे का? म्हणजे की म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरून मागवत नाही, ती पूर्ण मातीची स्वतःच बनवता? हो. अच्छा. खरं आहे ते. ही मी मातीची मूर्ती माझी स्वतःच घडवतो. अच्छा. ही या वर्षीची मूर्ती आहे का तुमची? हा. अच्छा. तरी पाहू शकता ही जीवनदायाचीच ह्या वर्षीची मूर्ती आहे. पूर्ण त्याचं स्ट्रक्चर अँड ऑल सर्व काय तुम्हीच हे करता? मी देतो. ओके. हा पर्सनली आहे ना दादा, हा माझ्या ऐकत प्रश्न आहे. म्हणजे असं सर्वांना येत असेल, कॉमन माणसं आहेत तर सर्वांना कोणाला येत असेल, तर हाच असा एक प्रश्न आहे. बघा आता माझ्या घरी येतो 7 दिवस 5 दिवसाचा गणपती येतो, ठीक आहे. तर कोणाच्या 21 दिवसाचा येत असेल, कोणाच्या 1.5 दिवसाचा येत असेल. तर असा आपण गणपती आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आपण घरी गणपती बाप्पांना स्थापित करतो. तर माझं असं मत आहे की आता तुम्ही म्हणजे अजून गणपतींचं कलर काम मूर्त्यांचं आपलं चालू असतं, त्याचबरोबर बाकीच्या पण गोष्टी असतात, तर तुम्ही आधीच मागवत असाल बरोबर? म्हणजे एक ते 1.5 महिना आधीच तुमच्याकडे गणपती येतो. तर तुमचा एक्सपिरियन्स काय? कारण की आमचे ते 7 दिवस कधी जातात ते आम्हाला समजत सुद्धा नाही, कारण भजनात जा, आरतीत जा, परत हे सगळ्या गोष्टी चालू असतात, तर फुल धम्माल असते गणपती बाप्पांबरोबर, तर ते मजाच वेगळी असते. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे त्याबद्दल? एक्सपिरियन्स म्हणजे असा की हे 2 ते 3 महिने सांभाळ याची खूप जपून करावं लागतं. हां, आणि दुखापत सुद्धा होत असेल ना कधी कधी? कधी त्यांच्या हात असं कधी झालंय का की कधी कुठल्या गणपती म्हणजे गणपती बाप्पांच्या मूर्तीनं कधी दुखापत अँड ऑल झाली असेल, असं काय झालं? कसं ते आणताना एखाद्या वेळी काय झालं, हात वगैरे काय हे झालं, हां, की त्यावेळी कसं ते व्यवस्थित ते चिटकवून ठेवलं, ते असे मोडलेलं तोडलेलं असं ठेवू नये, हां, की जेणेकरून ते दिसताना हां. बेकार दिसतं. अच्छा. असं एखादी गणेशाची मूर्ती असल्यामुळे ती कशी व्यवस्थित जपून ठेवा हां, आणि त्याच्या ठिकाणी कुणी जाऊ नये, म्हणजे लहान मूर्ती. हां. त्याचं कसं ते आपलं काम आहे ते जपणं. हे गणपती असल्यामुळे त्याला खूप भाग्यवान श्रेष्ठ मानला जातो. त्याच्यामुळे तिची व्यवस्था करणं किंवा 2 ते 3 महिने जपणं हा आपला एक म्हणजे कारखानदाराचा किंवा सगळ्या कारखान्यातल्या कामगारांचा हा एक मोठा विषय असतो.
तर 2-3 महिने जेव्हा लोकांना आपण देणार तेव्हा त्याची कशी जडणघडण कशी व्यवस्थित पाहिजे. कुठे कुठं काय तुटलं आहे, कुठे काय आहे ना ते तिथं बघणं, बाळणं, कुठं राहिलं आहे ते त्याचं व्यवस्थित त्या जागेवर लावणं, हे आपण स्वतः जबाबदारीने करायला पाहिजे. तर जीवन दादा, मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि खूप छान असं आपलं बोलणं झालं. तर हेच आपण आता दाखवणार आहोत आणि बाकी सर्व मूर्त्या ज्या असतील, तुमचं कशा प्रकारे काम आहे काय ते आपण दाखवणार आहोत. तर चला बाय, भेटू आपण पुन्हा. हां. बाय. तर हाही व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी माझी आशा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सर्वप्रथम म्हणजे आता गणेश चतुर्थी जवळ आली आहे, तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय. 1, 2, 3, 4.